नमस्कार मंडळी. तर हा व्हिडिओ रविवारचाच आहे. तर माहेरच्या देवाचं दर्शन घेतलं, तिथलं आवरलं आणि आईने पानाड्याला नेण्यासाठी डब्बा केला होता. तर पानाड्याला असा डब्बा वगैरे घेऊन जात असतात का, जेवण घेऊन जातात. तर मी तर इथूनच मुंबईवरूनच किराणा घेऊन आली होती. तर किराणातलं जे सामान असतं आपलं, चहा साखरेचं किंवा आपलं दुसरं पोहे साबुदाणा वगैरे, ते सगळं असं घेऊन गेली होती मी. तर ते मी घेतलं आणि आईने पुरी भाजीचा डब्बा केला. तर ते घेऊन मामाच्या घरी गेलो, तिथं भेटलो, बसलो थोड्या वेळ आणि तिथंच थोडेसे जेवणही केलं. आणि नंतर मग मी आले, माझ्या सासरी आले. तर दरवाजाची हालत तुम्ही बघू शकताय किती खराब झाली आहे. तर त्या दरवाजाला अशा वाळ्या लागलेल्या होत्या. तर मागच्या वेळेस आलो तेव्हा नव्हत्या, पण यावेळेस खूप अशा वाळ्या लागल्या आणि त्या वाळ्याने दरवाजा पूर्ण असा खाल्लेला होता. तर पाठीमागचा दरवाजा उघडून बघितला तर पाठीमागे तर पूर्ण असं गवत झालं होतं. मागच्या वेळेस होतं हे जे गवत होतं ना, तर ते पूर्ण असं काढलेलं होतं. पण यावेळेस ते पुन्हा उगलं गवत. माहीत नाही ते कसं काय एवढं उगतं, त्याला पाणी नाही काय नाही टाकत तरी पण ते गवत येतच राहतं. तर इथं अनिकेतला ही चिमणीची आठवण आली. तो लहान असायचा तेव्हा अशी चिमणी नेऊन द्यायचा, पाठीमागून ठेवलेली असायची. लाईट गेल्यावर तेव्हा चिमणी लावायचं. तर ते त्याला आठवलं आणि मी छोटा होतो, आधी तिला सांगत होता की मी असा छोटा होतो, एवढा त्रासात चिमणी नेऊन द्यायचो. तर अशा आठवणी मुलांच्या जाग्या झाल्या आणि ते सगळं झालं. आणि नंतर आलो महादेवाच्या मंदिरात वरती पाया पडायला आलो. तर गावाकडं आल्यानंतर आम्ही इथे महादेवाच्या पाया पडायला येतोच असतो. भले एक दिवसासाठी जरी गावाकडे गेलो तरी देवाच्या पाया पडायला आम्ही येतच असतो. तर देवाचं छान दर्शन घेतलं आणि एकदम असं थंड वाटतं. इथं वरती आलं की खूप छान अशी हवा लागते. आता तरी थंडी असल्यामुळे थंड हवा आहेच, पण उन्हाळ्यात देखील इथं वरती ना अशी खूप छान असं थंडगार वातावरण असतं. आणि इथं आलं की मुलांना असं वरती डोंगरावर चढायचं असतं. प्रत्येक वेळेस आले की ती वरती थोडं तरी डोंगरावर चढतात आणि आजही दोघेही वरती डोंगरावर चढले. अगोदर अनिकेत गेला आणि त्याच्या पाठोपाठ आदितीही वरती चढली आणि अजून वरती चढत होती. त्यांना खूप मजा वाटते, त्यांना असं वरती टोकावर जायचंय, पण तेवढा टाईमच नव्हता. तर साहेब त्यांना म्हटले की जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस येऊ सुट्टीला तेव्हा नक्की आपण पूर्ण डोंगरावरती जाऊ. तर असं तिथलं थोडंसं तिथं टाईम तिथं घालवला देवाच्या मंदिरात आणि नंतर निघालो तिथून यायला. तर हा आमच्या घाटातील रस्ता. तर हेच ते घाटातील मारुतीचं मंदिर आहे. तर असं सगळं होतं.